ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आजची कविता माझी सर्वांना आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात, कधी ना कधीतरी केव्हा तरी असे प्रसंग येतात की नको ते म्हातारपण, नको ते आजारपण, नको ते शहाणपण, नको ते लाजिरवाणं जीवन, असं ते प्रसंग येतात आणि मग त्यावेळेला आम्हाला सुचते कविता. मग कविता आणि त्यातून स्पष्ट होणारा, तुम्हाला समजणारा असा अर्थ ते कवितेतून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ऐका, कशी कोणावर वेळ येते आणि कसं का आपलं जीवन होतं ते या कवितेतून सांगितलेलं आहे. नको नको देवा आजारपण, नको नको देवा आजारपण, नको देवा नको म्हातारपण, नको देवा नको म्हातारपण. विसरतो आम्ही आमचे शहाणपण, विसरतो आम्ही आमचे शहाणपण. जीवन होते लाजिरवाण, जीवन होते लाजिरवाण, नको वाटते खाणं पिणं, नको वाटते खाणं पिणं. नको नको ते अपमानास्पद जगणं, नको नको ते अपमानास्पद जगणं. नको होय नको तेथे होई भांडणं, नको तेथे होई भांडणं. मुठीत जीव होते सांभाळणं, मुठीत जीव सांभाळणं, मुठीत जीव सांभाळणं. करता मात्र देवा तुझे नामस्मरण, करता मात्र देवा तुझे नामस्मरण. मुठीत दुःखाचे संकटाचे होते निवारण, संकटाचे होते निवारण. येती सर्व भक्त तुला शरण, येती भक्त तुला मात्र शरण. होती मात्र तेव्हा तुझी आठवण, होते तेव्हा तुझी मात्र आठवण. शरण येणे जाणे मात्र उपाय रामबाण, शरण येणे उपाय मात्र रामबाण. उपाय सर्वश्रेष्ठ असावी जाण, उपाय सर्वश्रेष्ठ असावी जाण. शत्रूची होई दाणा दाण, शत्रूची होई दाणा दाण. मौन पाळणे हेच असे शहाणपण, मौन पाळणे असे शहाणपण. जेव्हा अशी काही संकट येतात तेव्हा देवाची आपल्याला आठवण पडते आणि देव संकटाचं निवारण करतो, हे तितकंच खरं आहे. परंतु आपण शक्यतो मौन पाळणे हे सर्वात उत्तम आणि शहाणपणाचं आहे, हे या कवितेने म्हटलंय. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.